थोड्याच वेळात सगळे सिद्धार्थच्या ऑफिसमध्ये होते. वातावरण खूप शांत होतं किंवा असं म्हणा की शांततेने भरलेलं होतं. आकांक्षाही आपल्या हातांच्या बोटांना एकमेकांवर चोळत खूप घाबरून दरवाजाकडे पाहत होती. जणू कोणाची तरी वाट बघत असावी. अमृता आपल्या वकिलासोबत सोफ्यावर बसली होती. सिद्धार्थ आपल्या खुर्चीवर बसला होता आणि सिद्धार्थचा वकीलही सोफ्यावर बसलेला होता. सिद्धार्थ खूप गंभीर भावांसोबत आपल्या वकिलास म्हणाला, आजोबांनी जे मृत्यूपत्र बनवलं होतं ते मला वाचून ऐकवा आत्ताच, आणि हिलाही, जी माझ्या मालमत्तेत 50% भागीदारी असल्याचा दावा करत आहे. सिद्धार्थ अमृताकडे खूप कठोर भावांसोबत पाहतो, जणू तिला कच्चच चघळून टाकेल. मान्य आहे की हा चेहरा त्याला खूप जास्त ओळखीचा वाटतो. 2 वर्षात त्याने स्वप्नात सतत हा चेहरा पाहिला आहे, पण अमृताचा उद्धटपणा आणि तिचे भाव पाहून हे कुठूनही वाटत नव्हतं की ती त्याची कोणी खास असू शकते. सिद्धार्थचा वकील सिद्धार्थला मृत्यूपत्र वाचण्याआधी एक गोष्ट सांगतो. तसं देशमुख साहेब, तुमच्या आजोबांनी जाण्यापूर्वी मला सांगितलं होतं की हे मृत्यूपत्र मी तुमच्या समोर तेव्हाच वाचून दाखवावं जेव्हा त्याची खूप जास्त गरज असेल, नाहीतर वाचू नये, कारण त्यावेळी त्यांची कोणतीही गरज नव्हती. सिद्धार्थ वकिलांचं बोलणं ऐकून गोंधळून जातो. तुम्ही हे वाचून ऐकवा. यात असं काय लिहिलं आहे? वकील मृत्यूपत्र वाचायला सुरुवात करतो. मृत्यूपत्रानुसार अमृता पूर्णपणे बरोबर होती. देशमुख ग्रुप ऑफ कंपनीची 50%चा भागीदार सिद्धार्थ देशमुख होता आणि 50%ची भागीदारी अमृता देशमुखची होती. आणि यामागे एक खूप मोठं कारण होतं, जे मृत्यूपत्रात नमूद केलं होतं. सिद्धार्थ जेव्हा आपल्या आजोबांच्या मृत्यूपत्रातील हे शब्द ऐकतो की तो देशमुख ग्रुप ऑफ कंपनीचा फक्त 50%चाच भागीदार आहे, बाकी 50%ची भागीदारी या मुलीची आहे, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. अगदी त्याच वेळी धावत शुभांगी कार्यालयाच्या आत प्रवेश करते. ती जशी दरवाजा उघडते, तिच्या चेहऱ्याचे भाव खूप जास्त बदलतात. ती दरवाजा उघडताच आपल्या डोळ्यासमोर सोफ्यावर बसलेला अमृताला पाहते, जी सोफ्यावर मोठ्या आरामात बसली होती. शुभांगीला पाहून अमृताच्या चेहऱ्यावर एक शैतानी वाईट हसू येतं. शुभांगींचे डोळे धक्क्याने मोठे होतात. तिच्या हिशेबानं अमृता 2 वर्षापूर्वी मेली आहे, पण ही जी आत्ता इथे बसली आहे, अखेर ती कोण आहे? आहे तर ती ही अमृताच. काय याचा अर्थ असा आहे की त्या दिवशी अमृता मेलीच नव्हती? शुभांगीला तिथे पाहून आकांक्षाही तिच्या जवळ धावत येते आणि म्हणते, आंटी, ही बाई काय बकवास करत आहे. शुभांगी धक्कादायक होऊन अमृताकडे आणि मग आकांक्षाकडे पाहते. ती आकांक्षाला म्हणाली, ही इथे काय करत आहे? आणि सिद्धार्थ हिला पाहून कुठेतरी त्याला काही आठवण. ती हळू आवाजात बोलते, जेणेकरून तिचा आवाज सिद्धार्थ ऐकू नये. तिच्या आवाजात हलकी भीती होती. आकांक्षानेही तितक्याच हळू आवाजात म्हटले, नाही सिद्धार्थ, देवयोगाने काही आठवलं नाही. ही आली कुठून हे मला माहीत नाही. ही अचानक इथे आली आणि आता बघा ही काय दावा करत आहे. शुभांगीला या गोष्टीचा आराम होता की सिद्धार्थला काही आठवलं नाही. नाही तर त्यांच्यासाठी खूप मोठी समस्या झाली असती. पण आकांक्षाचं पुढचं बोलणं ऐकून शुभांगी गोंधळलेल्या नजरेने आकांक्षाकडे पाहत म्हणाली, काय काय दावा करत आहे ही? आकांक्षा शुभांगीला म्हणाली, तुम्ही स्वतः सिद्धार्थला विचारून घ्या. तुम्हाला जेव्हा माहिती होईल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीनही सरकेल, जशी आमची सरकली होती. आकांक्षाच्या बोलण्याचा अर्थ शुभांगीला समजला नाही की तिला काय म्हणायचं आहे. ती सिद्धार्थ जवळ जाते आणि सिद्धार्थला म्हणते, सिद्धार्थ, हे सगळं काय होत आहे? वकील साहेब इथे का आले आहेत? आणि ही कोण आहे? इथे काय करत आहे? सिद्धार्थ खुर्चीवरून उभा होत आपल्या आईला खूप जास्त गंभीर आवाजात म्हणाला, आजोबांची विल वाचली जात आहे मॉम. आणि तुम्हाला माहिती आहे त्यात काय लिहिलं आहे? त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात लिहिलं आहे की देशमुख ग्रुप ऑफ कंपनीची 50%ची भागीदार ही मुलगी आहे. ते कसे कोणत्याही माहिती नसलेल्या व्यक्तीला माझ्या हिस्स्याचे 50% देऊ शकतात? ते असं कसं करू शकतात माझ्यासोबत? सिद्धार्थचं बोलणं ऐकून शुभांगी डोळेही आश्चर्याने विस्फारले. काय, 50%ची भागीदार? आकांक्षाने बरोबर म्हटलं होतं. हे ऐकून तर शुभांगींच्या पायाखालची ही जमीन सरकली. तिच्या सासरच्यांनी म्हणजे सिद्धार्थच्या आजोबांनी अमृताचं लग्न सिद्धार्थसोबत निश्चित केलं होतं. त्यामागे कारण होतं. पण शुभांगीला या गोष्टीचा अंदाजा अजिबात नव्हता की तिच्या सासऱ्यांनी इतकं मोठं कृत्य केलं आहे. या मुलीच्या नावावर 50%ची मालमत्ता करून गेला तो म्हातारा. अमृता आपला एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून हात सोफ्यावर ठेवून मोठ्या ऐटीत बसून शुभांगींच्या या भावांचा आनंद घेत होती. तिला खूप मजा येत होती. शुभांगीची अशी अवस्था पाहून शुभांगी अमृताकडे पाहते तेव्हा तिच्या डोळ्यात राग उरतो. सिद्धार्थचे आजोबा असं अखेर कसं करू शकतात? ते तुझ्या नावावर आमची अर्धी मालमत्ता कशी करू शकतात? अमृता आपल्या भुवयावर करून म्हणाली, ते तुमचे सासरेच
होते, तर त्याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी होती किंवा मग तुम्ही इतक्या महत्त्वाच्या नव्हत्याच, की त्यांनी इतक्या मोठा निर्णय घेण्याआधी तुम्हाला सांगणंही गरजेचं समजलं नाही. त्यांनी मला तेच दिलं जे मी पात्र होते, कारण मी त्यांना परतफेडीत ती गोष्ट दिली होती, जी त्यांच्यासाठी खूप किमती होती. अमृताचं बोलणं ऐकून सगळे लोक गोंधळून जातात. कोणालाही समजलं नाही, की ती कोणत्या किमतीची गोष्ट बोलत आहे. सिद्धार्थ आपल्या डोळ्यांना आकुंचन करून अमृताला म्हणाला, "काय बकवास करत आहेस तू? तू माझ्या आजोबांना असं काय दिलं जे परतफेडीत त्यांनी आमचं अर्ध साम्राज्य तुझ्या नावावर केलं?" सिद्धार्थचं बोलणं ऐकून ओठावर एक तिरकस हसू घेऊन अमृता एक अहवाल रिपोर्ट काढते आणि तो सिद्धार्थच्या दिशेने वाढवते. चेहऱ्यावर खूप गोंधळ घेऊन सिद्धार्थ तो अहवाल आपल्या हातात घेतो आणि त्याला वाचतो. शुभांगी आणि आकांक्षाची नजर सिद्धार्थच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या भावांवर होती. त्यांना माहिती नव्हती की हा कसा अहवाल आहे आणि यात काय लिहिलं आहे. काही सेकंदात सिद्धार्थचे भाव 180 अंशापर्यंत फिरतात. त्याच्या चेहऱ्यावर आता रागाऐवजी धक्क्याने भरलेले भाव होते. "काय?" सिद्धार्थ जसा आपल्या हातात पडलेला रिपोर्ट वाचतो, त्याचे डोळे जसे बाहेरच येतात. शुभांगी सिद्धार्थच्या खांद्यावर हात ठेवून थोडी तणावग्रस्त आवाजात म्हणाली, "काय झालं सिद्धार्थ? काय लिहिलं आहे अहवालात?" सिद्धार्थ धक्कादायक होऊन आपल्या आईकडे पाहत म्हणाला, "मॉम, मला लहानपणी लिव्हर दान करणारी दुसरी कुणी नाही तर ही मुलगी होती." हे ऐकून तर शुभांगी धक्कादायक होते, कारण या गोष्टीची कल्पना तर तिलाही नव्हती. "काय? हे तू काय बोलतो आहे सिद्धार्थ? हे कसं होऊ शकतं? ही मुलगी तुला लिव्हर कशी दान करू शकते? दाखव मला." शुभांगी अहवाल घेऊन वाचू लागते आणि सोबत आकांक्षाही. सिद्धार्थ अमृताकडे मोठ्या विचित्र भावनांनी पाहत होता. अमृताच्या ओठांवर एक आकर्षक हसू होतं. सिद्धार्थला आता हे हसू आणि हा चेहरा खूप जास्त ओळखीचा वाटू लागला होता, पण त्याला आठवत नव्हतं की तो आधी कधी या मुलीला भेटला आहे का? कदाचित तो म्हणूनच तर हा चेहरा तो अनेकदा आपल्या स्वप्नात पाहिला आहे. किती सारखा चेहरा आहे, एकदम तंतोतंत. अमृताची नजरही सिद्धार्थवर होती. ती स्पष्टपणे सिद्धार्थला आपल्या मेंदूशी झगडताना पाहू शकत होती. त्याला आठवण करण्याचा प्रयत्न करताना पाहू शकत होती. शुभांगी विश्वासाने अहवालाकडे पाहत म्हणाली, "शक्य असं होऊ शकत नाही. ही मुलगी तुला यकृत कशी दान करू शकते? तुझ्या आजोबांनी तर म्हटलं होतं की तुला एका मुलाने यकृत दान केलं आहे." अमृता शुभांगीला म्हणाली, "पण मी तर एक मुलगी आहे आणि तुमच्या मुलाला मिस्टर सिद्धार्थ देशमुखला यकृत दान करणारी दुसरी कोणी नाही, मीच होते. जेव्हा तुमचा मुलगा मृत्यूशी लढत होता, तेव्हा त्याचा जीव मी वाचवला होता. कदाचित म्हणूनच मिस्टर सिनियर देशमुख आजोबांनी आपली अर्धी मालमत्ता माझ्या नावावर केली होती." सिद्धार्थ अमृताला म्हणाला, "जर असं आहे तर तू आधी का आली नाहीस? आपल्या हिश्श्याच्या मालमत्तेवर आपला हक्क गाजवायला आज अचानक कशी?" सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता हसते. मान्य आहे की सिद्धार्थला काही आठवत नव्हतं, पण अमृताला तर सगळं आठवत होतं. आकांक्षा आणि शुभांगीलाही. अमृता तीक्ष्ण नजरेने शुभांगी आणि आकांक्षाकडे पाहते. अमृताच्या अशा शैतानी नजरा आपल्याकडे पाहून त्या दोघीही गडबडून जातात. त्यांना या गोष्टीची भीती होती की अमृता कुठे सिद्धार्थला त्याच्या भूतकाळाबद्दल काही आठवण करून देऊ नये. पण गोष्ट त्यांच्या अपेक्षापेक्षा पूर्णपणे वेगळी झाली. अमृता सिद्धार्थला म्हणाली, "ते काय आहे ना मिस्टर देशमुख, मी माझ्या शिक्षणासाठी परदेशात गेले होते. पण परत येताच सर्वात पहिलं काम मी हेच केलं आहे. इथे ती गोष्ट घ्यायला आली आहे, जो माझा हक्क आहे." हे बोलून अमृता मोठ्या अर्थपूर्ण नजरेने आकांक्षा आणि शुभांगीकडे पाहते, जणू त्यांना काही सांगू इच्छित आहे, की ती काय घ्यायला आली आहे आणि कोणत्या गोष्टीवर तिचा हक्क आहे. सगळं लोक खूप जास्त हैराण आणि धक्कादायक होते, कारण हा सगळ्यांसाठी खूप मोठा धमाका होता. शुभांगी आणि आकांक्षा कार्यालयाच्या बाहेर गाडीजवळ उभ्या होत्या. खूप जास्त घाबरलेल्या आणि गडबडलेल्या दिसत होत्या. आकांक्षा शुभांगीला म्हणाली, "आंटी, आता आम्ही काय करू? तिने तर येऊन आमच्या अर्ध्या मालमत्तेवरच कब्जा केला." शुभांगीही काही विचार करत चिंतेत म्हणाली, "तिच्यावर काहीतरी उपाय करावा लागेल. जर तिने सिद्धार्थला काहीही आठवण करून दिली आणि जर सिद्धार्थला आठवण झाली तर ही त्याला सगळं काही सांगून टाकेल. त्यानंतर सिद्धार्थच्या रागाला तू तर जाणतेसच, तो आम्हाला दोघींनाही सोडणार नाही." मला तर यावेळी चिंता सिद्धार्थच्या स्मरणशक्तीची होत आहे. बस ती परत येऊ नये. बाकी सगळं तर आम्ही तरीही हाताळू, पण सिद्धार्थच्या खऱ्या रूपाला हाताळणे आम्हा दोघींच्या बसमध्ये नाही. कार्यालयात सिद्धार्थ अजूनही या गोष्टीला पचवू शकत नव्हता. सगळं काही अचानक झालं होतं. अमृता सिद्धार्थजवळ चालत येते आणि त्याच्या जवळ येऊन उभी राहते. अचानक अमृताच्या इतक्या जवळ येण्याने एकदम सिद्धार्थ चौकतो.
अमृता सिद्धार्थच्या डोळ्यात पाहते. आपला हात हळूच उचलून सिद्धार्थच्या छातीवर ठेवते. सिद्धार्थचं हृदय जोरात धडधडू लागतं. सिद्धार्थच्या धडधडण्याला आपल्या हाताने अनुभवून अमृताच्या ओठावर हलका हसू येतं. दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहतात. हे डोळे अमृताचे डोळे सिद्धार्थला वारंवार आपल्या स्वप्नात दिसत होते. सिद्धार्थ जाणतेपणी अमृताला म्हणाला, "कोण आहेस तू? असं का वाटतं की जसं मी तुला खूप जवळून ओळखतो?" हे ऐकून अमृता चेहऱ्यावर एक हसू घेऊन सिद्धार्थला म्हणाली, "कधी कधी काही लोक आयुष्यात इतका गहरा प्रभाव सोडून जातात की आपण इच्छा असूनही त्यांना विसरू शकत नाही, जसं की आपण दोघे एकमेकांना." अमृताच्या बोलण्याने सिद्धार्थ थोडा गोंधळून जातो. अमृता गोष्ट बदलवत म्हणाली, "आपण लहानपणी कधीतरी एकमेकांना पाहिलं होतं. जेव्हा तुला उपचाराची गरज होती त्यावेळी आपण भेटलो होतो. तुला कदाचित आठवत नाही, पण तू मला व्यवस्थित आठवत आहेस." सिद्धार्थ आठवण करण्याचा प्रयत्न करतो. त्याला खरंच आठवत नाही की तो कधी लहान अमृताला भेटला असेल. अमृता सिद्धार्थची टाय थोडी व्यवस्थित करत म्हणाली, "इट्स ऑल राईट मिस्टर देशमुख. आता तर आपण व्यावसायिक भागीदार आहोत. भेटत राहू. सी यू सून." अमृता तिथून निघून जाते आणि सिद्धार्थ तिथेच उभा राहून अमृताला जाताना गोंधळलेल्या आणि गुंतागुंतीच्या भावांनी पाहत राहतो. त्याच्या हृदयाची गती वाढलेली होती. त्याचे ठोके अजूनही सामान्य झाले नव्हते. अमृता इमारतीच्या बाहेर पोहोचते तेव्हा तिची भेट गाडीच्या बाजूला उभ्या असलेल्या शुभांगी आणि आकांक्षासोबत होते, ज्या एकमेकांशी बोलत होत्या आणि खूप चिंतित दिसत होत्या. अमृता आपले चष्मे व्यवस्थित करत त्यांच्याजवळ येते. "हॅलो एव्हरीवन. 2 वर्षांनंतर तुम्हाला लोकांना भेटून चांगलं वाटलं." अमृताला पाहून त्या दोघी एकदम गडबडून जातात. शुभांगी थोड्या रागाने भरलेल्या आवाजात म्हणाली, "काय पुनरागमन केलं आहेस तू? चूक आमचीच होती. त्या दिवशी आम्हाला व्यक्तिशः या गोष्टीची काळजी घ्यायला हवी होती की तू मरून जावी." हे ऐकून अमृताचे भाव खूप गहन होतात आणि कडक रागाने भरलेल्या थंड आवाजात म्हणाली, "तुम्ही लोकांनी जे केलं आहे त्याची शिक्षा देण्यासाठीच मी इथे आली आहे आणि ती गोष्ट घेण्यासाठी जी माझी आहे." सिद्धार्थची स्मरणशक्ती गेली. तो मला विसरला याचा अर्थ हा नाही की मीही त्याला विसरली. तुमची 50% मालमत्ता तर हिरावून घेतलीच आहे. हळूहळू तुमच्याकडून तुमचं सगळं काही हिरावून घेईन. भिकारी नाही बनवलं तुम्हा लोकांना तर माझं नाव ही अमृता नाही." अमृता आपल्या शांत भावनांसोबत आपल्या गाडीत बसते आणि तिथून निघून जाते. अमृता रुग्णालयात येते. तिथे अभिषेक तिची वाट पाहत होता. अमृताला तिथे पाहून तो धावत तिच्या जवळ येतो. अमृता खूप काळजीयुक्त आवाजात म्हणाली, "खुशी कुठे आहे?" अभिषेक तिला वॉर्डकडे इशारा करतो. अमृता त्या वॉर्डकडे जाते आणि काचेतून आपल्या मुलीला पाहते. यंत्रामध्ये ठेवलेली तिची मुलगी खूप अशक्त दिसत होती. आपल्या मुलीला अशा प्रकारे पाहून अमृताच्या डोळ्यात पाणी येतं. अभिषेक आणि अमृता खुशीला पाहतात. अभिषेक अमृताच्या खांद्यावर हात ठेवून तिला थोडं शांत करत म्हणाला, "डॉक्टरने भेटायला बोलावलं आहे. चल त्यांच्याशी भेटून घेऊ." अमृता "हो." पण मध्ये आपलं डोकं हलवते. त्यानंतर आपले अश्रू पुसत ती अभिषेक सोबत डॉक्टरच्या कॅबिनमध्ये जाते. डॉक्टर आपल्या कॅबिनमध्ये बसला होता. अभिषेक दरवाजा ठोठावतो तेव्हा डॉक्टर पलटून त्याच्याकडे पाहतो. "प्लीज आत या." डॉक्टर आपल्या खुर्चीवर जाऊन बसतो. अभिषेक आणि अमृता कॅबिनच्या आत येतात आणि डॉक्टरच्या समोरील खुर्चीवर बसतात. अमृताने थोड्या घाबरलेल्या आवाजात डॉक्टरला विचारले, "डॉक्टर, माझी मुलगी तिची तब्येत आता कशी आहे?" डॉक्टर अमृताकडे पाहून मोठ्या गंभीर आवाजात म्हणाला, "मिस अमृता, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे की खुशीची यावेळी काय अवस्था आहे आणि तुम्हाला हेही माहीत आहे की तिच्यावर उपचार कसे होऊ शकतात. तुमच्या मुलीला ल्युकेमिया आहे आणि तिचा जैविक सखास तिला ठीक करू शकतो, तिला वाचवू शकतो. अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी तिच्या सख्ख्या भावाचा किंवा बहिणीचा असणं खूप गरजेचं आहे." हे ऐकून अमृताचा चेहरा एकदम उतरतो. आता तिला जिवंत ठेवण्यासाठी अमृताला पुन्हा गर्भवती व्हावं लागेल, तेही सिद्धार्थच्या बाळाने. अमृता डॉक्टरकडे पाहत म्हणाली, "काळजी करू नका डॉक्टर. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करेन. तुम्ही प्लीज कोणत्याही प्रकारे तिला जिवंत ठेवा. ती माझ्या जगण्याचा एकमेव आधार आहे. मी तिला गमावू शकत नाही." डॉक्टरने अमृताला सांगितले, "बघा, मी तुम्हाला खोटं आश्वासन देणार नाही, पण तुम्ही लवकरच काहीतरी करा, नाहीतर खुशीला वाचवणं आमच्यासाठीही अशक्य होईल. तिच्याकडे वेळ खूप कमी आहे." "मला आशा आहे की तुम्हाला समजत असेल." हे ऐकून अमृताचं हृदय बसतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. "काळजी करू नका डॉक्टर. बस थोडा वेळ अजून. मी माझ्या मुलीला काहीही होऊ देणार नाही. मग त्याच्यासाठी मला काहीही करावं लागेना." अभिषेक आणि अमृता रुग्णालयातून बाहेर येतात. अमृताचा चेहरा उतरलेला होता.
तिला आपल्या मुलीची खूप जास्त चिंता होत होती. अभिषेक समजत होता की अमृता यावेळी कोणत्याही परिस्थितीमधून जात आहे. अभिषेक अमृताचे दोन्ही खांदे पकडून तिचा चेहरा आपल्याकडे करतो. मग तिचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणतो, "अमृता, शांत हो. मला माहीत आहे की तू हे करू शकशील. मला माहीत आहे की तू खुशीला काहीही होऊ देणार नाहीस. तसेही तू आपल्या योजनेनुसार सिद्धार्थच्या आयुष्यात प्रवेश तर केला आहेस ना? आता लवकरच खुशीला वाचवण्याचं साधनही तू मिळवशीलच. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे." अमृताच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती अभिषेकला मिठी मारते. अभिषेक एका चांगल्या मित्राप्रमाणे प्रेमाने अमृताची पाठ ठोकतून तिला शांत करतो. अमृता रडत म्हणाली, "खुशीला काही झालं तर मी जगू शकणार नाही. हे सगळं काही मी तिच्यासाठीच करत आहे. माहीत नाही देव माझ्याकडून काय इच्छितो. अखेरका त्याने माझ्या आयुष्याला इतकं समस्याग्रस्त बनवलं आहे." अभिषेक अमृताची पाठ थोपटत तिला शांत करत म्हणाला, "जे काही होतं त्याचं एक कारण असतं. कदाचित याचंही काही कारणच असेल. देवावर भरोसा ठेव. सगळं ठीक होईल. त्याने आपल्याला या समस्येत टाकलं आहे, तर यातून बाहेर पाडणारच मार्ग तोच दाखवेल. तू फक्त आपल्या कामावर लक्ष ठेव. लवकर खुशीला, भावाला किंवा बहिणीला तुला या जगात आणावं लागेल. फक्त तेव्हाच आपण आपल्या खुशीला आपल्यापासून दूर जाण्यापासून वाचवू शकतो." काही वेळाने अमृता मिठी सोडते आणि आपले अश्रू पुसून टाकते. "तू बरोबर बोलतो आहेस. यावेळी भावुक होण्यापेक्षा मला व्यावहारिक व्हावं लागेल. कोणत्याही प्रकारे आपल्या उद्देशापर्यंत पोहोचलंच पाहिजे. मी खुशीला काहीही होऊ देणार नाही." अभिषेक अमृतासाठी गाडीचा दरवाजा उघडतो. अमृता गाडीत जाऊन बसते आणि अभिषेकही गाडीत बसून तिथून निघून जातो. ते निघून जाताच अचानक एका गाडीची काच खाली होते. त्या गाडीत सिद्धार्थ बसलेला होता, ज्याचे भाव काही खराब दिसत होते. सिद्धार्थ एका महत्त्वाच्या बैठकीसाठी तिथून जात होता की तेव्हाच त्याची नजर अमृतावर पडते, जिने अभिषेकला त्याच्या डोळ्यासमोर मिठी मारलेली होती. तसं या गोष्टीने त्याला कोणताही फरक पडत नाही. पण माहीत नाही का, त्या दोघांना मिठी मारलेलं पाहून सिद्धार्थला खूप राग येत होता. एक विचित्रशी जळण होत होती त्याच्या छातीत. सिद्धार्थ स्वतःशी फुटफुटाला, हा कोण होता? काय हा अमृताचा प्रियकर आहे की पती? काय अमृता विवाहित आहे? त्यानंतर सिद्धार्थ एक दीर्घ श्वास घेऊन आपल्या आत उठणाऱ्या विचित्र भावनांना दुर्लक्ष करत म्हणाला, "निरर्थक, पूर्णपणे निरर्थक. मला काय फरक पडतो? हा तिचा प्रियकर आहे की पती? जस्ट शट अप. काय झालं आहे तुला सिद्धार्थ? तू स्वतः विवाहित आहेस. तू शिद्देवर आहेस का?" सिद्धार्थ गाडी सुरू करतो आणि तिथून निघून जातो. भाग 25 लवकरच येत आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा आवडता सीन कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, लाईक करायला विसरू नका.